रख पाने का दंड है ही, फिर भी मैं आप लोगों की सहायता करूंगा। हमें क्या करना होगा प्रभु? असुरों को इस बात का लालच देना होगा कि अमृतपान में वो आपके साथ सहभागी होंगे। वो मान जाएंगे। उसमें सब कुछ है। अगर कहानी के हिसाब से देखने जाएंगे तो कहानी बहुत अच्छी है। उसके किरदार जो है, जो भगवान विष्णु का किरदार है, वो तो बहुत ही सुंदर है। तो वो सबसे ज्यादा इंप्रेस मुझे उस किरदार ने किया, भगवान विष्णु का। प्लस मैंने देखा फिर उसमें एज अ फिल्म मेकर उसमें जो पोटेंशियल है वो मैंने उसमें देखा। क्योंकि उसमें ये हलाहल हमारे प्राण ले ले, हमें बचाइए। भयभीत न हो, भगवान शिव से प्रार्थना कीजिए। केवल वो ही ये विष पीकर आपकी सहायता कर सकते। लक्ष्मी, स्वर्ग लोक में आकर फिर से निवास कीजिए। फिर से स्वर्ग लोक धन धान्य से संपन्न हो जाए। कृपा कीजिए मां। यदि आप लोग चाहते हैं कि मैं सदा स्वर्ग लोक में रहूं, तो मैं भगवान विष्णुदेव की पत्नी के रूप में ही रहूं। आपल्याकडे आता कार्टून म्हणजे फक्त लहान मुलांसाठी हा जो एक समज होता तो कालांतराने तुटला जाईल। याचं कारण मुलांना घेऊन आलेले आईवडील सुद्धा इतक्याच आवडीने बघू शकतील इतका उत्तम हा सिनेमा आहे। आणि आज दशावतार मला आता कोणीतरी भेटलं होतं की बघताना असं वाटतं की अरे हा एक अवतार होता, हे मी वाचलं होतं। त्यामुळे मोठ्यांसाठी सुद्धा हा एक एक्सपिरियन्स काय आवडलं जास्त? संगीत चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला समजेल अशी गोष्ट होती। पुनरावृत्ती झालेली आहे मुलांना, म्हणजे आता इंग्लिश मिडियमला काही शिकवत नाही, पण इंग्लिशची मुलं सुद्धा आलेली आहेत आणि त्यांना कळलं की लहान मुलांना आदर्श आहे। दशावतार सारखे जे चित्रपट आहेत त्यामधून नवीन तरुणांना नव्हे तर बालांना आणि शिशूंना सुद्धा एक संस्कार मिळत असतात, जे संस्कार आज हरवत चालले आहेत। सगळ्यात जास्त काय आपल्याकडे देशात नवीन आहे ॲनिमेशन आणि त्याचं कारण असं की त्याचा अख्खा साऊंड ट्रॅक आधी रेकॉर्ड होतो। मला असं वाटतं की आपल्याकडचा हा अमूल्य ठेवा आपल्याच पुढच्या पिढीला जर ऐकायचा असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर ते एक प्रभावी माध्यम नाही आणि चित्र नंतर बनवलं जातं आणि त्यामुळे आवाज दीड वर्ष झाल्यानंतर मला संदीप खरेचा मला स्पेशली सांगावं लागेल की त्याचे शब्द इतके चपकदार आणि इतके म्हणजे गेली ज्याला आपण वाचल्याबरोबर जो फ्लो मिळतो ना, त्याच्यामुळे मला त्या चाली बांधण्याला इतका उत्साह आणि मला प्रोत्साहन मिळाला। ऐकून म्हणजे त्या चाली इतक्या सहज बनल्या आणि त्याचं श्रेय मी संगीतला सुद्धा तेवढंच घेतो।